उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे विजयी झाले। मात्र मतमोजणीच्या दिवशी वायकर यांचे मेहुणे मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलं। त्यानंतर मतमोजणी केंद्रावरच्या खोलीमध्ये परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केलेली होती। या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केलाय, तर उमेदवार भरत शहा यांना साक्षीदार बनवलाय। दरम्यान वायकरांचे मेहुणे मंगेश पंडलीकर हे वनराई पोलीस स्टेशनला आलेले होते, मात्र माध्यमांचा कॅमेरा पाहताच ते तिथून निघून गेले। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। 4 तारीख को जो कंप्लेन डाला था वनराई पुलिस स्टेशन में, आज की तारीख में हमको ये पता चला है कि हमारा कंप्लेन होते हुए एफआईआर तहसीलदार की तरफ से किया गया इस तरह से, और हमको विटनेस बनाया गया है। अर्जी जब भी हमारा है, हमारे नाम से एफआईआर होना चाहिए, तो राजभर साहब जो इंचार्ज है उन्होंने बोला कि आपको एफआईआर का कॉपी नहीं दिया जाएगा। ये कंप्लेन तहसीलदार ने किया है और तहसीलदार के नाम से हम लोग ने एफआईआर लिया है। ये अभी भी मैनेज चल रहा है। ये कौन सा मैनेज का तरीका है, अभी तक बंद नहीं हुआ है मैनेज करने का। रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आज वनराई पोलीस स्टेशनच्या इथे आले होते। मात्र माध्यमांचा कॅमेरा बघताच त्यांनी इथून न बोलताच ते निघून गेलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर वनराई पोलिसांनी 4 जून रोजी नेस्को येथील मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याच्या आरोपाखाली शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाचा एन्कोर ऑपरेटर दिनेश गुरव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार मतमोजणी सुरू असताना गुरवनेच पंडलीकरला मोबाईल पुरवल्याचं तपासात उघड झालं आहे आणि त्यानंतर आता वनराई पोलिसांनी या दोघांविरोधात जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्यानंतर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे जे आहेत ते आज वनराई पोलीस स्टेशन येथे आले होते। मात्र माध्यमांचा कॅमेरा पाहताच त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ते या ठिकाणावरून निघून गेलेले आहेत। कॅमेरा पर्सन अजित शिवतरकरसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। हा प्रकार आता अत्यंत गंभीर बनत चाललेला आहे। मतमोजणी केंद्रावरच्या खोलीमध्ये परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार पोलीस स्टेशन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा यांनी केलेली होती। मात्र या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी उमेदवाराची तक्रार न घेता तहसीलदारांची तक्रार घेत गुन्हा दाखल केलाय, तर उमेदवार भरत शहा यांना साक्षीदार बनवलाय। वायकरांचे मेहुणे मंगेश पंडलीकर हे वनराई पोलीस स्टेशनला आलेले होते, मात्र माध्यमांचा कॅमेरा पाहताच ते तिथून निघून गेले। मतमोजणीच्या दिवशी मोबाईलवर बोलणाऱ्या त्या व्यक्तींविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण हा सध्या फोटो पाहतो आहोत। मंगेश पंडिलकर जे वायकरांचे मेहुणे असल्याचं सांगितलं जात आहे। वायकरांचे मेहुणे मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत असल्याचं दिसून आलेलं होतं आणि त्यानंतरच मतमोजणी केंद्रावरच्या खोलीमध्ये परवानगी नसताना सुद्धा मोबाईल वापरत असल्याची तक्रार करण्यात आलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।